आज तर आम्ही ना पूर्ण बायांले सकाळी सकाळी पैसेच देऊन टाकले. तर काय म्हणता मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुम्हाला तर माहित आहे आपला रोवणं चालू आहे म्हणून, म्हणजे भात लावणी चालू आहे म्हणून. तर आपण दिले होते बायाले सकाळी सकाळी पैसे, म्हणून तर आता तुम्हाला सांगतो कसे पैसे दिले. तर व्लॉग पूर्ण पहा. मी उठतो सकाळी आणि दात घासून निघतो वावरामध्ये जाण्यासाठी, कारण की बाया येणार होत्या रोवून आले. मी पोचतो वावरामध्ये पोहोचल्यानंतर पाहतो तर बांधीमध्येच ट्रॅक्टर ठेवून होता, कारण की फन मारून झाली. बांधीमध्येच गडण करून ट्रॅक्टर ठेवून दिला तिथंच, कारण की आज आजच्या घरी ट्रॅक्टर जेवून जातो. पूर्ण बांधीभर पेंड्या पगरवतो आणि मग इथे बाया लागते रोवणा करायला, म्हणजे रोवाले. पेंड्या पगरवून झाल्यावर बाया पूर्ण बांधीवर रोवून घेते, मग होते सुट्टी. बाया सुटल्यावर त्याला देतो मी पैसे, कारण की त्याचे 2 तासाची रोजी द्यायला लागते आपल्याला. सकाळी 2 तास येते, 6 ते 8 आपल्याला काम राहते. तर त्या रोवाली त्याला पैसे देत. असा होता हिमांशू भाऊचा फोन आला. तो म्हणत होता का मला चिमुरले नेऊन दे म्हणे, मा पेपर आहे म्हणे चंद्रपूरले. तर मी चंद्रपूर चाललो म्हणे. तर ठीक आहे ना बा म्हणलं, थांब म्हणलं 5 मिनिटं, बायला पैसे देऊन मी येतो म्हणलो तुझ्याकडं. घरी जातच होतो तर तेवढे थांबले. हनुमान दादा भेटला, त्याला भेटून मग मी निघतो घरी. घरी गेल्यानंतर गाडी काढतो, गाडीला चाबी लावतो, निघतो 120च्या स्पीडनं हिमांशू भाऊच्या घरी. त्याच्या घरी पोहोचल्यानंतर पटणं त्याला म्हणतो गाडी बस म्हणतो. गाडी बसून आम्ही निघतो चिमूर जाण्यासाठी. चिमूरले पोहोचतच होतो तर तेवढ्यात आपला भेटते कॉलेजची आठवण आली का मग पोट्टेची पण आठवण येते. पोट्टे काही आठवण आपली करत नाही, पण आपण करतो मोठ्याची. तिथून निघतो बस स्टॉप जेवढं हिमांशुबाला सोडतो, निघतो मग वापिस घराकडं. बरं तो पोट्टे आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.